सरकारी नोकऱ्यांत महिलांसाठी 30% समांतर आरक्षण. राज्य शासनाचे सुधारित आदेश जारी. मुंबई राज्य शासनाने शासकीय, निमशासकीय आणि शासन अनुदानित संस्थांमधील सरळ सेवा भरतीमध्ये महिलांसाठी असलेल्या 30% आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत सुधारित आणि एकत्रित आदेश जारी केले आहेत. हे आरक्षण समांतर आरक्षण हॉरिझॉन्टल रिझर्वेशन स्वरूपाचे असून ते खुल्या प्रवर्गासह सर्व मागास प्रवर्गातील महिलांसाठी लागू असेल. आरक्षणाचे स्वरूप आणि अटी. समांतर आरक्षण हे आरक्षण आडवे हॉरिझॉन्टल असून सामाजिक आरक्षणानुसार अजा, अज, विजा, भज, ई, माननीय व आणि खुला प्रवर्ग उपलब्ध होणाऱ्या एकूण पदांपैकी 30% पदे त्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव असतील. सरळ सेवा भरती हे आरक्षण केवळ सरळ सेवा भरतीसाठीच लागू राहील. उमेदवार उपलब्ध न झाल्यास, भरतीच्या वर्षात संबंधित प्रवर्गातून पात्र महिला उमेदवार न मिळाल्यास ती पदे त्याच प्रवर्गातील पुरुष उमेदवारांमार्फत भरली जातील. या पदांचा अनुशेष पुढे ओढला जाणार नाही. क्रिमिलेअर मर्यादा आणि पात्रता. खुल्या प्रवर्गातील महिला ज्यांच्या कुटुंबाचे मागील सलग 3 वर्षांचे वार्षिक उत्पन्न प्रत्येकी 2 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशाच महिलांना या आरक्षणाचा लाभ घेता येईल. मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग, ओबीसी, भज क आणि भज ड मधील उन्नत व प्रगत क्रिमिलेअर गटातील महिलांना या आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. त्यांच्यासाठी सामाजिक न्याय विभागाने वेळोवेळी विहित केलेले निकष लागू राहतील. अधिवास. या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी उमेदवार महाराष्ट्राचा सर्वसाधारण रहिवासी असणे आवश्यक आहे. प्रमाणपत्र पडताळणी. खुल्या प्रवर्गातील महिलांना आरक्षणासाठी उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र तहसीलदार किंवा नायब तहसीलदार यांच्याकडून घ्यावे लागेल. या प्रमाणपत्रांची अंतिम तपासणी करण्याची जबाबदारी आयुक्त, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या निर्णयामुळे महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीत सुसूत्रता येईल आणि पात्र महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होईल. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.